आपण पाहतोय प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता. मागणीची लवचिकता या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण मागणीची लवचिकता म्हणजे काय याचा अभ्यास केला. यानंतर आपण पाहिलं मागणीच्या लवचिकतेचे जे मुख्य प्रकार आहेत, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. या 3 मुख्य प्रकारांचा अभ्यास केल्यानंतर यातील जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे किंमत लवचिकता. म्हणजे किंमत लवचिकता कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं आहे. थोडक्यात अजून एकदा पाहूया. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलाला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. मग हा जो मुख्य प्रकार तिसरा आहे किंमत लवचिकता, या किंमत लवचिकतेचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं आणखी डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. किंमत लवचिकतेचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराचा आपल्याला आज इथं अभ्यास करायचा आहे. साधारणतः मागणीच्या किंमत लवचिकतेचे मुख्य 5 प्रकार आहेत. या 5 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनंत किंवा त्यालाच आपण म्हणतो संपूर्ण लवचिक मागणी. आता संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी म्हणजे काय, तर किमतीत जेव्हा अल्प प्रमाणात बदल होतो किंवा काहीच बदल होत नाही, परंतु मागणी मात्र जेव्हा अनंत बदलते तेव्हा त्याला अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. थोडक्यात काय, तर जेव्हा वस्तूच्या किमतीत अल्पसा बदल होतो तेव्हा मागणी मात्र अनंत प्रमाणात बदलते तेव्हा त्याला आपण म्हणतो अनंत लवचिक मागणी किंवा त्याला दुसरा शब्द आहे तो म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल की थोड्या बदलामुळे मागणीमध्ये मात्र प्रचंड बदल होतोय. हा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. आता अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणीचं जर उदाहरणच सांगायचं म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की सोन्याच्या किमतीत बदल न होता सुद्धा सोन्याची मागणी सतत वाढत असते. म्हणजे सोन्याची किंमत थोडी बदलली तरी प्रचंड प्रमाणात मागणी वाढू शकते किंवा सोन्याची किंमत बदललीच नाही तरीसुद्धा सोन्याची मागणी सतत वाढत असते. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, तर हे आहे अनंत लवचिक मागणीचं. मग अशी जी अनंत लवचिक मागणी आहे ती आपल्याला सूत्ररूपाने जर पाहायची म्हटलं तर सूत्ररूपाने आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, आणि याचं जे गुणोत्तर येणार आहे ते गुणोत्तर असेल अनंत बदल किंवा त्यालाच आपण म्हणतो अनंत लवचिक मागणी. म्हणजे थोडक्यात मागणीची किंमत लवचिकता जर काढायची असेल तर त्याच्यामध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलानं भागलं तर आपल्याला वरीलप्रमाणे संपूर्ण लवचिक मागणी काढता येईल. आणि हेच जर आपण आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलं तर आपल्याला समोर स्क्रीनवर आकृती दिसते. त्या आकृतीमध्ये अ अक्षावर किंमत आहे, अक्ष अक्षावर मागणी आहे, क एवढी किंमत आहे आणि म हा मागणी वक्र आहे. आता म हा जो मागणी वक्र आहे तो म हा मागणी वक्र काय आहे, अनंत लवचिक मागणीचा वक्र आहे. कारण तो काय आहे, श अक्षाला समांतर आहे. म्हणून इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अनंत लवचिक मागणीचा जो वक्र असतो तो नेहमी श अक्षाला समांतर असतो. म्हणून इथं याची मागणी काय आहे, अनंत लवचिक मागणी. म्हणून पहिला प्रकार आपल्याला लक्षात येईल अनंत लवचिक किंवा संपूर्ण लवचिक मागणी. यानंतर दुसरा प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी. आता संपूर्ण अलवचिक म्हणजे अगदी पहिल्याच्या पूर्णतः विरोधी अशा प्रकारचा हा प्रकार आहे. संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये किमतीमध्ये कितीही बदल झाला, किंमत कितीही प्रमाणात वाढली अथवा कितीही प्रमाणात घटली तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी असे म्हणतात. अलवचिक याचा अर्थ बदल न होणारी. म्हणजे किंमत वाढली काय किंवा किंमत कमी झाली काय, वाढून सुद्धा किंवा किंमत कमी होऊन सुद्धा मागणीमध्ये मात्र कोणताही बदल होत नाही तेव्हा अशा मागणीला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत समजा 20% घट झाली तर आपल्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे, वस्तूची किंमत घटली म्हणजे मागणी वाढायला पाहिजे. परंतु मागणीत कोणताही बदल होत नाही, मागणी आहे तेवढीच आहे. किंवा वस्तूची किंमत 20% वाढली तर मागणीच्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे, तर मागणी कमी व्हायला पाहिजे. तरीही मागणी काय होते, आहे तेवढीच आहे. म्हणजे मागणीत कोणताही बदल होत नाही. असं जेव्हा होतं
तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, संपूर्ण अलवचिक मागणी. अशा संपूर्ण अलवचिक मागणी जी असते ती कशी असते, शून्य असते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. याच्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा ते सूत्र वापरायचं आहे, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. जर आपण हे सूत्र रूपानं मांडायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल, मागणीची किंमत लवचिकता बरोबर शेकडा डेल्टा म म्हणजेच मागणीतील शेकडा बदल भागिले शेकडा डेल्टा क, याचा अर्थ किमतीतील शेकडा बदल. जर संख्येत जर आपण त्याचं रूपांतर केलं तर मागणीतील किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल किती आहे, 0, आणि किमतीतील शेकडा बदल किती आहे, 20. या दोन्हींचं जर गुणोत्तर काढलं तर किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण अलवचिक मागणी हा आपल्याला त्याचा दुसरा प्रकार सांगता येतो. यासाठी जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्याला घेता येईल ते म्हणजे मिठाचं. मिठाची मागणी ही संपूर्ण अलवचिक मागणी असते. कारण मिठाची किंमत कमी झाली म्हणून आपण त्याची जास्त मागणी वाढवत नाही, किंवा मिठाची किंमत वाढवली किंवा वाढली म्हणून त्याची मागणी आपण जास्तही करत नाही. म्हणजे असा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो संपूर्ण अलवचिक मागणी. हेच जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने जर स्पष्ट करायचं असेल तर आपल्याला समोर स्क्रीनवर संपूर्ण अलवचिक मागणी वक्र दिसतोय. यामध्येही अय अक्षावर किंमत आहे, अक्ष अक्षावर मागणी आहे. अ क 1 अ क 2 ह्या किमती आहेत आणि म ही मागणी आहे. सुरुवातीला आपण पाहू, अ क एवढी किंमत असताना मागणी किती आहे, म एवढी आहे. म्हणजे हे समतोल ठीक आहे. परंतु अ क वरून अ क 1 पर्यंत एवढी जर मागणी कमी झाली, एवढी जर किंमत कमी झाली तरी मागणी मात्र म एवढी कायम आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. किंवा जर वस्तूची किंमत अ पासून अ क ऐवजी अ क 2 पर्यंत वाढली तरीसुद्धा मागणी मात्र म एवढी कायमच आहे. म्हणजे म हा जो मागणी वक्र आहे तो जाग्यावरून हललेला नाही. याचाच अर्थ म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर आहे. कारण तो य अक्षाला केव्हा समांतर असतो, तर जेव्हा संपूर्ण अलवचिक मागणी असते. म्हणून हा दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल, संपूर्ण अलवचिक मागणी. किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणताही बदल होत नाही, याला आपण म्हणतो संपूर्ण अलवचिक मागणी. यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणीचा विचार करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, एकक याचा अर्थ त्याचं जे गुणोत्तर आहे ते एक आहे. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण असेल तर त्याला आपण म्हणतो एकक लवचिक मागणी. जेवढ्या प्रमाणात किमतीत बदल झाला आहे तेवढ्याच प्रमाणात मागणीत बदल होणार आहे. अर्थातच तो मागणीच्या नियमाप्रमाणे होणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ, जर किंमत 50% घटली तर मागणीसुद्धा 50%नेच वाढणार आहे. म्हणजे किमतीतील बदल आणि मागणीतील बदल दोन्ही कसे असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणजेच त्याचं गुणोत्तर 1 येणार आहे. असा जो मागणीचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो एकक लवचिक मागणी. अशी जी एकक लवचिक मागणी आहे ती एकक लवचिक मागणी जर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायची असेल तर आपल्याला समोर स्क्रीनवर आकृती दिसते, त्यामध्ये किंमत मागणी दर्शवलेली आहे. त्यामध्ये वस्तूची किंमत क पासून क 1 पर्यंत एवढी कमी झाली असता मागणीसुद्धा ब पासून ब 1 पर्यंत म्हणजे तेवढ्याच प्रमाणात वाढलेली दिसते. जेवढ्या प्रमाणात किंमत कमी झालेली आहे तेवढ्याच प्रमाणात ब पासून ब 1 पर्यंत मागणीसुद्धा काय झालेली आहे, वाढलेली आहे. आणि त्याचा जो मागणी वक्र आहे तो मागणी वक्र हा जो मागणी वक्र आहे तो एकक लवचिक मागणी दर्शवतो. कारण त्याचा जो आकार आहे तो कसा आहे, आयताकृती आणि परिवलयाचा असतो. म्हणजे आपल्याला इथं हेही लक्षात ठेवायचं आहे की एकक लवचिक मागणीचा जो वक्र आहे तो कसा असतो, परिवलयाचा असतो. म्हणून अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की एकक लवचिक मागणी ही दोन्हीतील बदल समान दर्शवते. म्हणजे जेवढ्या प्रमाणात किमतीत बदल आहे तेवढ्याच प्रमाणात मागणीत सुद्धा काय होत असतो, बदल होत असतो. त्यालाच आपण म्हणतो एकक लवचिक मागणी. यानंतर आपल्याला पाहायचं आहे किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार, तो म्हणजे जास्त लवचिक मागणी. आता जास्त लवचिक मागणी कशाला म्हणायचं,
तर किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जेव्हा जास्त असते तेव्हा त्याला आपण म्हणतो जास्त लवचिक मागणी. म्हणजे आता का थोडक्यात पहा, किमतीत जर बदल हा 50% झालेला असेल आणि त्याचा बदलाचा परिणाम म्हणून जर मागणीमध्ये बदल होताना तो 75% होत असेल किंवा 100% होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कसे आहे, जास्त आहे, तेव्हा त्या लवचिकतेला आपण काय म्हणतो, जास्त लवचिक मागणी. म्हणजे असा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो जास्त लवचिक मागणी. ही काय असते, किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त असतं. ते सूत्ररूपानं आपल्याला असंही सांगता येईल, ED ग्रेटर दॅन 1, म्हणजे एकापेक्षा त्याची लवचिकता कशी आहे, जास्त आहे. आता हेच जर आपणाला आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करायचं असेल तर स्क्रीनवर आपल्याला आकृती दिसते, त्यामध्ये आपण पाहू अ अक्षावर किंमत, अक्ष अक्षावर मागणी दर्शवली आहे. क हे किंमत आहे आणि ब ही मागणी आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की मागणी आणि किंमत या दोन्हीचा संबंध दर्शवत असताना सुरुवातीला क ही जी किंमत आहे ती क पासून क1 पर्यंत कमी झाली असता मागणी ब पासून ब2 किंवा ब1 पर्यंत वाढलेली आहे. परंतु क ही जी किंमत आहे आणि त्यापासून जी क पासून क1 पर्यंत जी वस्तूची किंमत कमी झाली त्याच्या प्रमाणापेक्षा ब पासून ब1 पर्यंतची मागणी वाढली, याचं प्रमाण मात्र कसं आहे, जास्त आहे. म्हणजेच किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, जास्त लवचिक मागणी. असा जो जास्त लवचिक मागणीचा जो हा वक्र आहे तो कसा असतो, पसरट स्वरूपाचा असतो. जास्त लवचिक मागणीचा वक्र कसा असतो, पसरट स्वरूपाचा असतो, कारण त्याची मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. यानंतर आपल्याला शेवटचा 5वा प्रकार किंमत लवचिकतेचा पाहायचा आहे, तो म्हणजे कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी म्हणजेच काय, कमी लवचिक मागणीची व्याख्या आपणाला पुढील प्रमाणे पाहता येईल, ते आपण सविस्तर समजून घ्यायचे आहे. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण कमी असतं तेव्हा त्याला आपण कमी लवचिक मागणी असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ किमतीत जो बदल आहे तो 50% आहे आणि मागणी मात्र बदलते किती प्रमाणात, 25%मध्ये. म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो कमी लवचिक मागणी. अशा जे कमी लवचिक मागणीचं जे गुणोत्तर असतं ते कसं असतं, 1 पेक्षा कमी असतं, म्हणून त्याला आपण कमी लवचिक मागणी असं म्हणतो. हेच जर आपल्याला आकृतीच्या सहाय्यानं स्पष्ट करायचं असेल तर स्क्रीनवर आकृतीमध्ये पाहू, किंमत आणि मागणी यामध्ये वस्तूची किंमतीत जर आपण विचार केला तर त्यामध्ये वस्तूची किंमत ही क पासून क1 पर्यंत एवढी कमी झाली असता सुद्धा मागणी मात्र ब पासून ब1 पर्यंत कमी झालेली आहे. परंतु किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं जे प्रमाण आहे ते कमी आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कमी लवचिक मागणी. अशी जी कमी लवचिक मागणी आहे ती आकृती आपल्याला कमी लवचिक मागणीचा वक्र जो म हा दिसतो, तो म हा कमी लवचिक मागणीचा वक्र हा कसा असतो, तर तो तीव्र उताराचा असतो. म्हणजेच तीव्र उताराचा जो वक्र आहे तो कमी लवचिक मागणी हा त्याचा एक प्रकार आपल्याला किंमत लवचिकतेचा सांगता येईल. अशा प्रकारे किंमत लवचिकतेचे एकूण 5 प्रकार आपण पाहिले. एक संपूर्ण लवचिक किंवा अनंत लवचिक मागणी वक्र, संपूर्ण अलवचिक मागणी वक्र, तिसरा एकक लवचिक मागणी वक्र, जास्त लवचिक मागणी वक्र आणि शेवटचा कमी लवचिक मागणी वक्र. असे आपण किंमत लवचिकतेचे एकूण 5 प्रकार अभ्यासलेले आहेत.